ओके. आजचा आपला विषय आहे जीवनात अपयश येण्याची कारणे. हा आजचा आपला विषय आहे. आणि अनेक वेळा आपल्याला जीवनामध्ये अपयश जे आहे ते येत असतं. परंतु ते अपयश येण्याच्या मागची अनेक कारणं असतात. आणि काही जी कारणं आहेत ते आज आपण शिकणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत, की अपयश जे आहे, ह्या गोष्टींमुळं आपल्या जीवनामध्ये अ, येत असतं. ते यायला नको आहे, परंतु ह्या गोष्टींमुळं अपयश आपल्या जीवनामध्ये येतं, हे आपल्याला समजण्यासाठी जे आहे आजचा जो विषय आहे तो मदत करेल. आणि लक्ष द्या, पवित्र शास्त्र जे आहे ना, आपल्याला शिकवते की जीवनातील अपयश जे आहे, अनेकदा आपल्या आपल्या चुकांमुळं, आपल्या पापामुळं आणि देवाच्या मार्गदर्शनापासून ज्यावेळेला आपण दूर जातो, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अपयश जे आहे ते येत असतं. 3 गोष्टी अपयश आपल्या जीवनामध्ये का येतं? तर पहिली गोष्ट ही आहे, की अनेक चुका आपल्याकडनं होतात. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागत असतो. दुसरी गोष्ट पापामुळे आणि देवाचं जे काही मार्गदर्शन आहे, तर पाप केल्यामुळं आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो आणि देवाचं जे काही मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाजवळून ज्यावेळेस आपण दूर जातो ना, त्यावेळेला आपल्याला अपयशाचा जो सामना आहे, तो करावा लागत असतो. आणि मग आज आपण पवित्र शास्त्रामधून यहोशुआचं पुस्तक पहिला अध्याय, यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढू. यहोशुआ 7वा अध्याय आणि त्याचं 1 ते 5 जे वचन आहे, ते यावेळेला आपण वाचणार आहोत. यहोशुआ 7वा अध्याय आणि 1 ते 5 जे वचन आहे, ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या ह्या यहोशुआच्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने काय घडलं आहे, ते आपण आज काय करणार आहोत? शिकणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 7वा अध्याय 1 ते 5 वचन. इस्रायल लोकांनी बापात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन ब्रदर सुभाष वाचण्यासाठी मदत करा. त्यांचा आवाज बंद झालाय. पेनाजवळ आय नगर आहे. तिकडे यहोशुआने एरियोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशुआकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जावायला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन काय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. म्हणून लोकातले सुमारे 3,000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या माणसांकडे त्यांना पळ काढावा लागला. आय आय येथील माणसांनी त्यांच्यातील सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून सबरीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी झाले. ओके, व्हेरी गुड. ब्रदर सुभाष आहेत का? ब्रदर सुभाष आहे? थँक यू जीसस. ओके, आता आपण जो शास्त्र भाग आपण वाचला आहे, ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो की आपला जो विषय आहे, तो विषय आपण विसरू नये. आपला विषय आहे जीवनात अपयश येण्याची कारणे. हा आपला आज काय आहे? विषय आहे. आणि अनेक वेळा आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो.
आणि का आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो, त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आज आपण पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, सविस्तररित्या शिकणार आहोत. पहिली गोष्ट, अनेक चुका आपल्याकडनं होत असतात, म्हणून आपण अपयशाचा सामना जो आहे तो करत असतो. दुसरी गोष्ट, आपण पाप करतो, त्या कारणामुळे आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे, परमेश्वराचं जे काही मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनापासून ज्यावेळेला आपण दूर जातो, त्यावेळेला आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. आता यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि 1 ते 5 ही जी वचनं आता आपण वाचलेली आहे, ह्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की परमेश्वराच्या आज्ञेचं पालन जे आहे, त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन त्या ठिकाणी करण्यात आलेलं नसल्या कारणामुळं आपल्याला पाहायला भेटतं, की त्या ठिकाणी एक एक अशी गोष्ट घडलेली आहे, की एक छोटंसं एक नगर आहे. छोटंसं काय आहे? नगर आहे. आणि त्या नगरातील जे काही रहिवासी आहेत ना, त्या रहिवाशांनी जे काही इस्रायली लोकं आहेत देवाचे, त्या लोकांना बघा वचन 5 मध्ये असं लिहिलेलं आहे, आय येथील माणसांनी त्यांच्यातील सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून सबरीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. आता लक्ष द्या, इस्रायल जे लोक आहे, त्यांना आतापर्यंत परमेश्वर देवाने प्रत्येक युद्धामध्ये विजय दिलेला होता. आणि प्रत्येक युद्धामध्ये परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना जो विजय दिलेला होता ना, तो फार मोठा होता. आणि आय नगर त्या मानाने इस्रायल लोकांसमोर अतिशय लहान होतं. आणि त्या नगरातील लोकांना सहज इस्रायल लोकांना जे आहे ते पराभूत करता आलं असतं. परंतु त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं, की आय नगर जे आहे ना, त्यांनी इस्रायल लोकांचे जे काही 36 जे काही लढाकू आहेत, त्यांनी काय केलं माहिती का? मारून टाकलं. आणि या ठिकाणी इस्रायल लोकांना अपयशाचा जो आहे ना, तो सामना करावा लागला. आता अपयशाचा सामना त्यांना का करावा लागला माहितीये का? कारण परमेश्वर देवाने त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की कोणत्याही ज्या समर्पित वस्तू आहे, बघा, आखान जो आहे ना, आखान ह्याने हे पाप केलेलं होतं. आखानाचं जे हे पाप आहे ना, हेच त्या ठिकाणी अपयशाचं कारण जे आहे ते ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केलेला होता. त्यांनी काय केलेलं होतं? विश्वासघात केला होता. आणि त्यामुळं काय झालं माहिती का? त्यामुळं परमेश्वर देवाचा जो क्रोध आहे ना, इस्रायल लोकांवरती काय झाला माहिती का? तो भडकला. परमेश्वर देवाचा क्रोध जो आहे तो इस्रायल लोकांना काय झाला? भडकला. आता मला तुम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे, की ज्या वेळेला परमेश्वर देव एखादी गोष्ट आपल्याला आज्ञा स्वरूपामध्ये करण्यासाठी सांगत असतो ना, त्या परमेश्वर देवाच्या आज्ञेचं पालन आपण तंतोतत करणं गरजेचं आहे. जर आपण देवाच्या आज्ञेचं पालन तंतोततरित्या केलं नाही, तर आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागेल. लक्ष द्या, किंवा तो करावा लागतो. इस्रायल लोकांना देखील ह्या आय जे काही छोटस नगर आहे, तेथील लोकांकडून अपयश जे आहे ना, ते प्राप्त झालेलं होतं. आणि पहा, आय जे आहे ना, परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करून आखानाने काय केलं माहिती का? आखानाने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करून जी काही लूट परमेश्वराने त्यांना घ्यायला लावलेली नव्हती, ती लूट त्याने घेतली. परमेश्वराने त्या ठिकाणी
स्पष्टपणे सांगितलं होतं की समर्पित वस्तूंना जे आहे तुम्ही काय करू नका, हात लावू नका. परंतु आखानाने परमेश्वर देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही आणि ज्या वस्तू परमेश्वर देवाने घेण्यास मनाई केली होती त्या गोष्टी त्याने घेतल्या. आणि त्यामुळं आपण पाहतो की इस्रायलचे सैन्य जे आहे ना, ते आय नावाच्या लढाईत जे आहे ते पराभव त्यांना पत्करावा लागला. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी सुमारे 36 जे चांगले शूरवीर आहेत त्यांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागला. अनेक वेळा आपण देखील अनेक वेळा चांगलं काम जे आहे ते करण्याकरता आपण देखील पुढाकार घेतो आणि ते चांगलं काम करण्याच्या अनुषंगाने आपण फार मेहनत करतो. परंतु त्या ठिकाणी आपल्या मेहनतीला यशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला फलप्राप्ती झालेली पाहायला भेटत नाही. तर त्याउलट अपयश जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ते अशा प्रकारे अपयश आपल्या जीवनामध्ये का आलेलं आहे? तर कुठेतरी ज्या गोष्टी परमेश्वर देवाने आपल्याला आज्ञा दिल्या असतात, त्याचं पालन आपण तंतोतंत केलेलं नसल्या कारणामुळं आपल्याला त्या ठिकाणी अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागलेला आहे. हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा आपण विचार करतो, की असं का घडलं? असं घडायला नको होतं. अनेक वेळा आपण हा विचार करतो. परंतु ते का घडलं? त्याचं मूळ कारण आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. इस्रायल लोकांना देखील त्या ठिकाणी असं वाटलं, की एक इतक्या मोठमोठ्या राष्ट्रांना आपण युद्धामध्ये हरवलेलं आहे आणि ह्या इतक्या मोठमोठ्या राष्ट्रांसमोर हे आय नगर क्षुल्लक आहे. इतक्या मोठमोठ्या राष्ट्रांनी आपल्याला हरवलं नाही. आपण त्यांना हरवलं. पण आज पाव येतो, आय नगराने आपल्याला हरवलं आहे, हा त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न होता. आणि त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांना मिळालं, ज्यावेळेस त्यांनी परमेश्वरासमोर जे आहे, ते गेले. परमेश्वराला त्यांनी प्रश्न केला. त्यावेळेस परमेश्वराने त्यांना त्या गोष्टी सांगितल्या, उघडकीस केल्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन केल्याने आपल्याला अपयश आणि शिक्षा जी आहे ती सहन करावी लागत असते. आणि म्हणून आपण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन जे आहे ते करू नये. जर आपण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, तर मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक भागांमध्ये अपयशाचा जो आहे तो सामना आपल्याला करावा लागत असतो. दुसरा जो मुद्दा आहे का आपल्याला आपल्या जीवनात अपयशाचा सामना आपल्याला करावा लागतो, तर दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, की आपल्यामध्ये विश्वासाची कमतरता असते. आपल्यामध्ये विश्वासाची काय असते? कमतरता असते. बघा, पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय, मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 28 ते 31 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी पेत्र नावाचा एक व्यक्ती आहे आणि पेत्र जो आहे ना, त्याच्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा सामना त्याला करावा लागला हे पाहायला भेटतं. आणि बघा वचनामध्ये स्पष्टपणे मत्ते 14वा अध्याय 28 ते 31 वचन आपण वाचू. त्यांचा आवाज क्लिअर येत नाहीये. मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय 28 पासून तर 31 पर्यंत आपण वाचणार आहोत. आणि ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते आपल्याला समजण्यासाठी जे आहे ते मदत होईल. 28 पासून ते 31 पर्यंत आपण वाचणार आहोत. 28 ते 31 पर्यंत. आणि तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारावातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभू, हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? व्हेरी गुड. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा सामना हा अनेक वेळा का करावा लागतो? तर त्याच्यातला दुसरा मुद्दा हा आहे, की विश्वासाची कमतरता ही आपल्या ठायी असल्या कारणामुळं आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. आणि ह्या शास्त्र भागामध्ये आपण पेत्राला पाहता आणि पेत्राला देखील अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागला आणि तो सामना त्याला त्या ठिकाणी
कोणत्या गोष्टींच्या कमतरतेमुळे करावा लागला, तर ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये विश्वासाची कमतरता होती. त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पेत्र हा पाण्यावरून चालण्याचा प्रयत्न तो करत होता आणि तो पाण्यावरून चालला देखील. तो त्या ठिकाणी पाण्यावरून काय झाला, चालला देखील, परंतु त्याचा जो विश्वास आहे ना तो कमी झाला. तेव्हा त्या ठिकाणी तो त्या समुद्रामध्ये बुडू लागला. लक्ष द्या, मला तुम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा सामना हा अचानक पद्धतीने जे आहे ना तो करावा लागत नाही. तर आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या विषयाला घेऊन कमतरता असल्या कारणामुळं त्या अपयशाचा सामना आपल्याला जे आहे तो करावा लागत असतो. आणि त्याचं एक उदाहरण ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला पेत्राच्या जीवनातून पाहायला भेटतं. लक्ष द्या, आपण ह्या ठिकाणी पाहतो की पेत्र जे आहे ना, पेत्रामध्ये विश्वासाची कमी होती. पेत्रामध्ये विश्वासाची काय होती? कमी होती, म्हणून त्या ठिकाणी तो त्या समुद्रामध्ये बुडू लागला. म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो त्या समुद्रावरती प्रभू येशू ख्रिस्त जसा निर्भीडपणे चालला तसं त्याला त्या समुद्राच्या पाण्यावरती निर्भीडपणे चालता आलं नाही. का माहिती का? कारण त्याचा जो विश्वास होता तो कसा होता? तो कमी होता. आणि अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये देखील आपण देवासोबत चालत असताना आपल्या जीवनामध्ये देखील विश्वासाच्या कमतरतेमुळं आपल्याला अपयशाचा जो सामना आहे ना तो करावा लागत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अपयशाचा सामना करू नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण पूर्ण विश्वास देवावर ठेवणं जे आहे ते गरजेचं आहे. कारण लक्ष द्या, परमेश्वरावर पूर्ण विश्वास नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी आणि अपयशाला आपल्याला जे आहे ते सामोरे जावं लागत असतं. अनेक वेळा आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये इतक्या अडचणी का आहे? अनेक वेळा आपण हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारतो की माझ्या जीवनामध्ये अपयश का आहे? अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारत असतो की माझी ही कामं होत का नाहीये? का एवढं अडखळण येत आहे? तर त्याचं उत्तर एकच आहे की कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण देवाप्रती पूर्ण विश्वास जो आहे तो ठेवलेला नाहीये. ह्या ठिकाणी पेत्राच्या जीवनामध्ये देखील हीच गोष्ट आपल्याला पाहायला भेटते. त्याने जर पूर्ण विश्वास जर देवावरती ठेवला असता, तर त्याला निर्भीडपणे त्या समुद्राच्या पाण्यावरती चालता आलं असतं, जसं येशू चालत होता. पण त्याला त्या ठिकाणी चालता आलं नाही. का? कारण विश्वासाच्या कमतरतेमुळं. बघा, तिथं येशू देखील त्याला म्हणत आहे. 31 वचन वाचा. वचन 31 काय म्हणत बघा ते वचन 31 मध्ये? मत्ते 14वा अध्याय आणि 31 वचन. येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? बघा, येशूने ज्यावेळेला तो बुडू लागला ना, त्याच वेळेला येशूने त्याला हात दिला आणि त्याला हात पुढं करून येशूने धरलं आणि त्याला म्हटलं, की "तू संशय का धरला? तू संशय का धरला?" आणि संशय का धरला हे म्हणणं अगोदर प्रभू येशू त्याला असं म्हणत आहे, "अरे अल्पविश्वासी." म्हणजे काय माहिती का? कमी विश्वासला. लक्ष द्या. पेत्रामध्ये विश्वास हा कमी असल्या कारणामुळं तो त्या ठिकाणी बुडू लागला होता. त्याच्या जीवनात त्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागला होता. आपल्याला देखील अनेक वेळा अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागतो आणि तो का आपल्याला करावा लागत असतो? कारण आपण देवावरती पूर्ण जो विश्वास आहे तो टाकलेला नसतो. त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, की का आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो. तो हा आहे, की आपण आत्मनिर्भर आणि अहंकार जे आहे ना, याने भरलेला असतो. बघा, नीतिसूत्रेचं पुस्तक 16वा अध्याय आणि त्याचं 18 जे वचन आहे. नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि वचन 18 आपण वाचू आणि त्यामध्ये काय लिहिलंय पहा. नीतिसूत्रे गर्व 16वा झाला अध्याय. येस.
गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अंधपाताचे मूळ होय. येस, गर्व झाला की नाश ठेवलेला आहे आणि मनाचा ताठा अधपाताचे काय आहे? मूळ आहे. म्हणजे लक्ष द्या, आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना हा का करावा लागतो माहिती का? कारण आपल्या ठायी असलेला जो काही गर्व आहे, आपण आपल्या स्वतःवरती इतकं काही अवलंबून राहतो आणि ते अवलंबून राहणंच आपल्याकरता नाशाचं कारण ठरत असतं. आपण आपल्या स्वतःवर अवलंबून राहण्याऐवजी देवावर आपण अवलंबून राहायला पाहिजे. कारण कालच्या शास्त्र भागामध्ये आपण वचन बघितलं, की आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये. आणि ज्या गोष्टी परमेश्वर देवाने आपल्याला करायला सांगितलेल्या नाहीये त्याच आपण करतो आणि त्याच गोष्टींमुळं आपण आपल्या जीवनामध्ये जो काही नाश आहे तो ओढवून घेत असतो. जे काही अपयश आहे ते ओढून घेत असतो. देवाची इच्छा ही नाहीये, की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अपयशाचा सामना करावा. ही मुळीच देवाची इच्छा नाहीये. पण लक्ष द्या, आपल्या ठायी असलेले जे काही जो काही गर्व आहे किंवा आपल्या ठायी असलेला जो काही अहंकार आहे किंवा आपल्या ठायी असलेलं जे काही आपण स्वतःवरच अवलंबून राहतो परमेश्वराऐवजी, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये काय करतात माहिती का? अपयश जे आहे ते घेऊन येत असतात. आपल्याला त्या गोष्टींमुळं अपयशाचा सामना जे आहे तो करावा लागत असतो. तुम्ही अनेक कामं करत असाल. अनेक गोष्टी करण्याकरता तुम्ही विचार करत असाल. अनेक गोष्टी करण्याकरता तुम्ही स्वतःला सज्ज केलं असेल. त्या गोष्टी करण्याकरता तुम्ही बाहेर निघाले असेल. परंतु त्या गोष्टींमध्ये तुम्हाला अनेक वेळा अपयश का येतं माहिती का? कारण कुठेतरी त्या गोष्टी करण्याकरता आपण परमेश्वरावरती अवलंबून नाहीये. कुठेतरी त्या गोष्टी करण्याकरता आपण आपल्या स्वतःवरती, ज्ञानावरती आपण अवलंबून आहोत. कुठेतरी त्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये गर्व हा प्रकार असल्यामुळं आपलं काम होत नाही. त्या ठिकाणी आपलं काम हे पेंडिंग असतं. त्या ठिकाणी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु लक्ष द्या, परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर हा अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता, आपण आपल्यामध्ये असलेला जो काही गर्व आहे त्यावरती अवलंबून न राहता, आपण आपल्या कामाच्या यशासाठी परमेश्वर देवावरती अवलंबून राहायला पाहिजेल किंवा ते शिकलं पाहिजेल. तर आपल्याला यश भेटल. तर आपल्या जीवनामध्ये यश जे आहे ते आपल्याला भेटेल. अन्यथा आपल्याला यश पाहायला भेटणार नाही. अन्यथा आपल्याला जे आहे ते अपयशाचा जो आहे ना, तो सामना नेहमी करावा लागेल. लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे, की तुम्ही ह्या दिवसांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने केली पाहिजे ती ही, की तुम्ही स्वतः परमेश्वरावरती अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक वाचतो ना, तर त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एक वृत्तांत पाहायला भेटतो आणि तो वृत्तांत जो आहे ना, तो बाबेलचा जो काही घुमट आहे, ते बांधण्याच्या संदर्भात आहे. बाबेलच्या मनुष्यांनी परमेश्वराला न मानता स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी मनोरा बांधण्याचा काय केलं माहिती का प्रयत्न केला. स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आणि परमेश्वराने त्यांच्या भाषांचा काय केलं माहिती का गोंधळ उडवून त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते उधळून लावले. त्यांचे ते प्रयत्न काय केले त्यांनी ते उधळून. लक्ष द्या. त्यांना वाटलं की आपण स्वर्गापर्यंत पोहोचणारा काय करू मनोरा बांधून ते बांधण्याकरता ते काय झालं माहिती का? ते त्या ठिकाणी स्वतःच्याच बुद्धीवर ते अवलंबून होऊन त्या गोष्टी करायचा प्रयत्न करत गेले. परंतु लक्ष द्या, ती गोष्ट देवाला मान्य नव्हती. ती गोष्ट देवाला काय नव्हती मुळीच मान्य नव्हती. ज्या गोष्टी देवाला मान्य नाही ना, अशा गोष्टी स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून करायचा प्रयत्न हा आपण मुळीच करू नये. का? कारण त्या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये अपयश येत असतं. ज्या गोष्टी देवाला मान्य आहे ना, त्या गोष्टी करून आपण परमेश्वराच्या सहाय्याने प्रत्येक गोष्टींवरती यश मिळवणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या सहाय्याने आपण यश प्राप्त करून घेणं हे काय आहे? गरजेचं आहे. मग पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, का आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागत असतो, तर योग्य मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे. योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं आपल्याला अपयशाचा जो सामना आहे, तो आपल्या जीवनामध्ये करावा लागत असतो. लक्ष द्या, ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र नीतिसूत्रच पुस्तक 11वा अध्याय
आणि वचन 14 आपण वाचतो ना, नीतिसूत्रचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे वचन 14 मध्ये. नीतिसूत्रे 11वा अध्याय 14वा वचन. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अंधपात होतो, पण सुमंत्री बोलत असले म्हणजे कल्याण होते. व्हेरी गुड. वचन आपल्याला स्पष्टपणे हे सांगत आहे की शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अपयश येत असतं. शहाणा मार्गदर्शक हा आपल्या जीवनामध्ये नेहमी असावा अशासाठी की त्याने आपल्याला यश प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, शहाणपण शिकवलं पाहिजे. आणि पृथ्वीवर पवित्र आत्म्याशिवाय शहाणा मार्गदर्शक कोण आहे? लक्ष द्या. किंवा आपल्याला शहाणपणाचं मार्गदर्शन करल अशी गोष्ट आपल्याकडे कोणती आहे, तर ते आहे पवित्र शास्त्र. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की योग्य मार्गदर्शक हा नसल्या कारणामुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. अपयशाचा सामना आपल्याला करावा लागत असतो. अनेक वेळा आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, जर मार्गदर्शक बहुत असतील, लक्ष द्या, असे लोक तुम्ही तुमच्या आजूबाजूला ठेवा जे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. आणि जे तुम्हाला मार्गदर्शन करतील ना, ते देवाच्या वचनातून करतील किंवा पवित्र आत्म्याच्या साहाय्याने करतील किंवा जे काही त्यांना त्यावेळेला तुमच्याकरता प्राप्त झालेलं आहे ते प्रामाणिकपणे करतील. अशा प्रकारचे मार्गदर्शक हे तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. का? कारण ते तुम्हाला यश प्राप्त करून घेण्याकरता मदत करत असतात. अपयश हे आपल्या जीवनामध्ये काय येतं माहिती का? कारण आपल्याला योग्य मार्गदर्शक नसतो. आपल्याला योग्य सल्ला देणारा व्यक्ती आपल्याकडे नसतो. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण रहबाम बघतो ना, रहबामाने त्याचे जे काही वडिलांचे जे काही ज्येष्ठ सल्लागार आहे ना, त्यांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्याच्या बरोबरचे जे काही तरुण मित्र आहे ना, त्याने सल्ला घेतला. आणि त्यामुळं काय झालं माहिती का? त्याचं जे राज्य आहे ना, त्या राज्यामध्ये 2 भाग झाले. त्या राज्यामध्ये काय झालं माहिती का? 2 भाग झाले. लक्ष द्या, अनेक वेळा आपण हा कुणाचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुणाचा सल्ला हा आपण नाकारला पाहिजे, हे देखील आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे. जो सल्ला आपल्याला यश प्राप्त करून देईल अशा प्रकारचा सल्ला आपण स्वीकारणं गरजेचं आहे. नाहीतर जो सल्ला आपल्याला यश प्राप्त करून देणार नाही, असा जर सल्ला आपण स्वीकारला तर आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना आपल्याला करावा लागेल आणि हीच गोष्ट रहबामाच्या जीवनामध्ये घडलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याने त्याच्या बरोबरचे जे मित्र आहे, त्याने सल्ला घेतला आणि त्यामुळं त्याच्या राज्यामध्ये 2 भाग झाले आणि लक्ष द्या, आपण पाहतो की अयोग्य सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला चुकीच्या निर्णयामध्ये काही दर्शवून नेत असते. आणि म्हणून आपल्याला अयोग्य लोकांचे सल्ले नको आहे. आपल्याला अशा लोकांचे सल्ले हवे आहे, जे आपल्याला यशापर्यंत पोहोचण्याकरता मार्गदर्शन करतील. आणि मग आपल्या जीवनामध्ये अपयश येणार नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, का आपल्या जीवनामध्ये अपयशाचा सामना आपल्याला करावा लागत असतो. तर पुढचा जो मुद्दा आहे, धैर्याच्या अभावामुळं. धैर्याचा जो अभाव आहे ना, तो आपल्यामध्ये असतो. आपण जे आहे ते आपण धैर्य ठेवत नाही. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट लवकर जी आहे ती झाली पाहिजे. आपल्यामध्ये पेशन्स नसतं. आपल्याला असं वाटतं की लगेचच ती गोष्ट झाली पाहिजे. लक्ष द्या, अनेक वेळा धैर्याच्या अभावामुळं आपल्याला त्या ठिकाणी अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. बघा, निर्गमचं पुस्तक आपण पाहू. निर्गम
32 अध्याय आपण काढू. निर्गम 32 आणि 1 ते 6 वचन. निर्गम 32 आणि 1 ते 6 वचन आपण वाचू आणि त्या वचनातून आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे अपयशाचा जो सामना आहे तो त्या ठिकाणी लोकांना करावा लागला. निर्गम 32 1 ते 6 वचन. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोसे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्याच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्याच्या पुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वरा पितृत्य उत्सव करावयाची. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेच उठून होमार्पण अर्पली आणि सातत्यपर्ण आणली. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की धैर्याच्या अभावामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागत असतो. आणि इस्रायली जे लोक आहेत त्यांना देखील अपयशाचा जो सामना आहे तो त्या ठिकाणी करावा लागला. मोशे हा परमेश्वरासमोर जे आहे तो गेलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि मोशेला पर्वतावरून येण्याकरता विलंब लागला. त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी मोशेची वाट जी आहे ती पाहिली नाही. त्यांनी मोशेची जी वाट आहे ना ती पाहिली नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी अहरोनाला जे आहे ना त्यांनी सांगितलं की आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तू काय कर, बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा माणूस मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. त्या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायल लोकांनी मोशेची वाट ही बघायची गरज होती. मोशेची वाट बघण्याची गरज इस्रायल लोकांना होती, पण त्या ठिकाणी त्यांनी मोशेची वाट बघितली नाही. आणि त्यांनी काय केलं माहिती का? लक्ष द्या, मोशेनेच त्यांना परमेश्वराच्या साहाय्याने मिस्र देशातून बाहेर काढलेलं होतं हे त्या ठिकाणी त्यांना माहिती होतं इस्रायल लोकांना. आणि त्यांनी मोशेची वाट बघायला पाहिजे होती, कारण मोशेला देवाने अपॉइंट केलं होतं त्याच्या लोकांना मिस्रातून बाहेर काढण्याकरता. पण त्यांनी त्या ठिकाणी मोशेची वाट बघितली नाही. त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहतो की धैर्य जे आहे ते धरलं नाही त्या ठिकाणी. त्यांच्यामध्ये धैर्याची कमतरता होती. त्यांच्यामध्ये वाट बघण्याची कमतरता त्यांच्यामध्ये. आणि त्यांनी काय केलं माहिती का? इस्रायल लोकांनी देवाच्या वचनाची प्रतीक्षा न करता इस्रायल लोकांनी देवाच्या जे काही वचन आहे त्याची वाट न बघता त्यांनी सोन्याचं वासरू तयार केलं आणि त्यांनी त्या सोन्याच्या वासराची उपासना करायला सुरुवात केली. त्यांनी सोन्याच्या वासराची काय केलं का? उपासना करायला सुरुवात केली आणि त्यामुळं देवाचा जो कोप आहे ना त्यांच्यावरती तो भडकला. अनेक वेळा आपण देखील आपल्या जीवनामध्ये वाट बघत नाही. अनेक वेळा आपण आपल्या जीवनामध्ये वाट बघत नाही आणि त्यामुळं आपल्याला अपयशाचा सामना जो आहे ना त्याला सामोरे जावं लागत असतं. इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये हेच घडलेलं आहे.
त्यांनी जर मोशेची आणि परमेश्वर देवाच्या वचनाची जर प्रतीक्षा केली असती तर परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती भडकला नसता आणि त्यांना त्या ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला नसता. पण त्या ठिकाणी त्यांना अपयशाचा सामना जो तो करावा लागत आहे. लक्ष द्या, धैर्य गमावल्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो आणि अपयशाला जे आहे ना आपण सामोरे जात असतो. आणि म्हणून कधी पण कोणती पण गोष्ट ही तुमच्या जीवनामध्ये यशाच्या स्वरूपामध्ये घडावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला धैर्य टिकून ठेवणं गरजेचं आहे. वाट बघणं गरजेचं आहे. कोणत्याच गोष्टीमध्ये उतावळीपणा हा आपण करू नये. कारण उतावळेपणामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे आहे ना अपयशाचा सामना करावा लागतो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे स्वतःच्या सामर्थ्यावरती आपण अवलंबून राहतो म्हणून आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. मला सर्व कळतं, मी बरोबर केलेलं आहे आणि मी जे केलं ना ते बरोबर होईल. अनेक वेळा आपण काय करतो माहिती का, आपण आपल्या स्वतःच्याच सामर्थ्यावरती, स्वतःच्याच ज्ञानावरती, स्वतःच्याच ताकदीवरती, स्वतःच्या स्वबळावरती आपण जे आहे ते अवलंबून राहत असतो आणि म्हणून तर आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. बघा वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, यशायाचं पुस्तक 31वा अध्याय त्याचं पहिलं वचन वाच. यशाया 31:1. यशायाचं पुस्तक 31वा अध्याय आणि पहिलं वचन. यशायाचं पुस्तक 31वा अध्याय आणि वचन 1 या ठिकाणी काय लिहिले पहा. जे सार्यार्थक खाली मिसर देशात जातात व घोड्यावर भिस्त ठेवितात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवितात, पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा आश्रय करीत नाहीत, ते हाय करतील. बस, व्हेरी गुड. आता बघा ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की लोकांनी स्वतःच्या सामर्थ्यावरती आणि त्यांच्याकडं जे काही आहे त्याच्यावरती त्यांनी भिस्त ठेवली, पण देवावर त्यांनी भिस्त ठेवली नाही. आता विचार करा, परमेश्वर हा भिस्त ठेवण्याकरता महत्वाचा भाग आहे का घोडे महत्वाचा भाग आहे? घोडेस्वार हे कितीही बळकट असले तरी शेवटी ते मनुष्य आहे. लक्ष द्या, लोकांनी घोड्यांवरती भरोसा ठेवला, लोकांनी घोडेस्वारावरती भरोसा ठेवला, लोकांनी मिस्र देशात असलेले जे काही लढप आहे ना त्यांच्यापासून सहाय्य मिळेल अशा प्रकारे त्यांच्यावरती भरोसा ठेवला. परंतु देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की त्यांनी इस्रायलाच्या लोकांनी पवित्र प्रभूकडे लक्ष दिलं नाही आणि परमेश्वराचा जो शोध आहे ना त्यांनी केला नाही. लक्ष द्या, आपल्याकडे किती चांगलं टॅलेंट असू द्या, आपण कितीही बुद्धिमान असू द्या, आपल्याकडे कितीही पैसा अडका असू द्या, आपल्याकडे कितीही कोणतीही गोष्ट समजण्याचं समज असू द्या, ती परमेश्वरासमोर शून्य आहे. ती परमेश्वरासमोर काय आहे? शून्य आहे. आणि म्हणून आपण आपल्या ज्ञानावरती, आपण आपल्या बुद्धीवरती, आपण आपल्या चातुर्यावरती, आपण आपल्या पैशा अडक्यावरती, आपण आपल्या नोकरी चाकरीवरती, आपण आपल्या घोड्यावरती, आपण आपल्या नातेवाईकांवरती, आपण आपल्या लक्ष द्या, कोणत्याच गोष्टींवरती अवलंबून राहू नका शिवाय देवाचं. आपण काय करतो माहितीये का, आपल्याकडे जे काही सोर्स आहे ना त्याच्यावरती आपण अवलंबून राहतो आणि ज्याने ते सोर्स आपल्याला दिले त्याला आपण विसरून जातो, ते म्हणजे देवा. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये अपयश येतं, म्हणून तर आपले काम होत नाही, म्हणून तर आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा निराशा येते. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये निराशा येते, लहान असो किंवा मोठा असो. प्रत्येक गोष्ट ही परमेश्वर देवा
कडे मागण्याकरता तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी त्याच्यावरती अवलंबून राहायला पाहिजे, तर तुम्हाला यश येईल, तर तुम्हाला यश प्राप्त होईल. नाहीतर अपयश जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये येईल. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की का आपल्याला अपयशाचा सामना जो आहे तो करावा लागत आहे. त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पापामध्ये सतत राहिलं असल्या कारणामुळं, एक सतत पापी जीवन जगत असल्या कारणामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपयशाचा जो सामना आहे तो करावा लागत असतो. आणि स्तोत्र संहिता पहिला अध्याय आणि वचन 6 बघा काय म्हणत आहे. वचन 6, स्तोत्र संहिता अध्याय 1 आणि वचन 6. कुणाला भेटलं का? स्तोत्र संहिता अध्याय 1 आणि वचन 6. कारण कारण येस, वाचा. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. व्हेरी गुड. बघा वचनामध्ये सांगितलेलं आहे की दुर्जनाचा जो मार्ग आहे ना तो नष्ट होतो. आता दुर्जनाचा मार्ग का नष्ट होतो? कारण एक सतत दुर्जनाचं जीवन जे आहे ना ते पापी आहे. म्हणून त्याने जे काही काम हाती घेतलेलं आहे ना त्याच्यावर त्याला अपयशच मिळतं. आपण आपल्या जीवनामध्ये जर यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला पापमय जीवनातून पवित्रतेमध्ये येणं गरजेचं आहे. किंवा ते पाप जे आपल्याला अपयश जीवनामध्ये देत असतं ते सोडणं गरजेचं आहे, तर आपल्याला यश प्राप्त होईल. अन्यथा आपल्याला यश प्राप्त होणार नाही. आपण ज्यावेळेस जुन्या कराराचं पुस्तक वाचतो ना आपल्याला पाहायला भेटतो की शाऊल राजा आहे ना, शाऊल राजाने परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याने काय केलं माहितीये का? त्याने पाप केलं आणि त्याच्यामुळं त्याला त्याचं जे राज्य आहे ते गमवावं लागलं. त्याला त्याचं राज्य आहे ना त्याला ते गमवावं लागलं. लक्ष द्या, आपण जर परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात जाऊन जर पाप केलं ना तर आपल्याला अपयश जो आहे ना तो आपल्याला प्राप्त होईल, यश प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. का माहिती का? कारण सतत पाप केल्याने परमेश्वर आपल्यावरून आपले जे आशीर्वाद आहेत ते काढून घेतो आणि आपल्या जीवनामध्ये अपयश जे आहे ना ते त्यावेळेला येत असतात. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण अपयश आपल्या जीवनामध्ये काय येतं हे आपण शिकलेलं आहोत. आपल्या जीवनामध्ये यश यावं अशी जर इच्छा असेल तर आपण आज्ञापालन केलं पाहिजे. आपण देवावरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपण अहंकारी नको आहे, आपण गर्विष्ठ नको आहे. आपण चांगल्या लोकांचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. आपण धीराने वाट जी आहे ती आपण बघितली पाहिजे. आपण जे आहे ते स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहू नये आणि आपण पवित्र जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला यश प्राप्त होईल, नाहीतर अपयशच आपल्या जीवनामध्ये आहे. आपण ठरवायचं आहे की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे का यश प्राप्त करून घेण्यासाठी. जर करायचं आहे तर आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण यावेळेला आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया.